हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मी आहे जयश्री आणि महा एक्झामच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. तर फ्रेंड्स, आज आपण 130वी घटना दुरुस्ती विधेयक 2025 विषयी जाणून घेणार आहोत. त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झामच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग वळूयात आपल्याच्या विषयाकडे. तर 130वी घटना दुरुस्ती विधेयक काय आहे त्याविषयी जाणून घेऊया. तर गंभीर गुन्हेगारी गुन्ह्यांमुळे घटक करून ताब्यात घेतल्यास राज्याचे मुख्यमंत्री किंवा केंद्र किंवा राज्य सरकारांमधील इतर कोणत्याही मंत्र्यांना पदावरून काढून टाकण्याची तरतूद असलेले 130वे घटना दुरुस्ती विधेयक 20 ऑगस्ट रोजी लोकसभेत सादर करण्यात आले. या विधेयकातील तरतूद दिल्ली केंद्रशासित प्रदेशाला देखील लागू होतात. तर त्याची पार्श्वभूमी काय आहे ते पाहूया. अटक व बडतर्फी. 2023 मध्ये तामिळनाडू राज्य सरकारचे मंत्री व्ही सेंथिल बालाजी यांना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आली. त्यामुळे राज्यपाल R.N. राव यांनी त्यांना मंत्रिमंडळातून बडतर्फी केली. तर मुख्यमंत्र्यांकडून पुनर्नियुक्ती. तर सर्वोच्च न्यायालयाने बालाजी यांना जामीन मंजूर केल्यानंतर तामिळनाडू मुख्यमंत्री M.K. स्टॅलिन यांनी व्ही सेंथिल बालाजी यांची मंत्रिमंडळात पुनर्नियुक्ती केली. त्यामुळे अटकेदरम्यान मंत्रिपदाच्या कार्यकाळाबद्दल स्पष्ट नियमांचा अभाव अधोरेखित झाला. न्यायालयीन हस्तक्षेप व अंतिम बडतर्फी. तर सर्वोच्च न्यायालयाने बालाजी यांच्या मंत्रिमंडळातील पुनर्नियुक्तीवर चिंता व्यक्त केली. त्यानंतर अखेर मंत्रिमंडळ फेरबदल करून बालाजी यांना काढून टाकण्यात आले. अटकेच्या आधारावर काढून टाकणे. तर 130व्या घटना दुरुस्ती विधेयकात भारतीय राज्यघटनेचे कलम 75 म्हणजे पंतप्रधानांसह केंद्रीय मंत्री, कलम 164 मुख्यमंत्र्यांसह राज्यमंत्री व कलम 239 AA दिल्ली विधानसभेतील मुख्यमंत्री व इतर मंत्रीमध्ये सुधारणा प्रस्तावित आहेत. तर यानुसार 5 वर्षे किंवा त्याहून अधिक कारावासाच्या शिक्षेच्या आरोपाखाली अटक करून सलग 30 दिवस कोठडीत ठेवलेल्या मंत्र्याला पदावरून काढून टाकले जाईल. तसेच कलम 75 केंद्रीय मंत्रिमंडळ. तर केंद्रीय मंत्री राष्ट्रपतींच्या मर्जीनुसार पदावर राहतात, परंतु प्रत्यक्षात राष्ट्रपती पंतप्रधानांच्या मदतीनुसार व सल्ल्याने कार्य करतात. म्हणून राष्ट्रपती स्वतंत्रपणे मंत्र्याला काढून टाकू शकत नाही. तर पुढे पाहूया कलम 164. तर कलम 164 राज्य विधानसभेचे मंत्रिमंडळ. तर राज्यपालांच्या मर्जीनुसार राज्यमंत्री पदावर राहतात. घटक राज्यातील राज्यपाल, मुख्यमंत्री व मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार काम करतात. त्यामुळे राज्यपाल देखील एखाद्या मंत्र्याला स्वतंत्रपणे काढून टाकू शकत नाही. पुढे पाहूया कलम 239 AA दिल्ली विधानसभेसाठी विशेष तरतुदी. तर कलम 239 AA अंतर्गत दिल्लीच्या राष्ट्रीय प्रांतीय प्रदेशासाठी विशेष तरतूद करण्यात आली आहे. या अन्वये सार्वजनिक सुव्यवस्था, पोलीस व जमीन या बाबी वगळता मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ तेथील उपराज्यपालांना मदत करणे व सल्ला देणे. पुढे पाहूया पुनर्नियुक्तीची तरतूद. तर या विधेयकात नियुक्ती करणाऱ्या अधिकाऱ्याच्या म्हणजे राष्ट्रपती असो किंवा राज्यपाल असो विवेकबुद्धीच्या अधीन राहून या तरतुदीनुसार राजीनामा दिलेल्या किंवा काढून टाकण्यात आलेल्या पंतप्रधान, मुख्यमंत्री किंवा मंत्र्यांची पुनर्नियुक्ती करण्याची स्पष्ट परवानगी आहे. पुढे पाहूया पदाची स्वयंचलित समाप्ती. तर 31व्या दिवसापर्यंत जर राष्ट्रपती, केंद्र किंवा दिल्ली किंवा राज्यपाल राज्य यांच्याकडून संबंधित मंत्र्याला पदावरून काढून टाकण्याचा कोणताही औपचारिक सल्ला मिळाला नाही तर संबंधित मंत्री स्वतःहून पदावरून पायउतारा होईल. पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांसाठी विशेष तरतुदी. जर पंतप्रधान किंवा मुख्यमंत्र्यांना गंभीर आरोपाखाली सलग 30 दिवस अटकेत ठेवले गेले तर त्यांनी 31व्या दिवसापर्यंत राजीनामा द्यावा. पुढे पाहूया स्वयंचलित समाप्ती.
पंतप्रधान किंवा मुख्यमंत्र्यांनी राजीनामा न दिल्यास त्यांच्या अटकेच्या 32व्या दिवसापासून त्यांचे पद आपोआपच रिक्त होईल. केंद्रशासित प्रदेशांपर्यंत विस्तार. केंद्रशासित प्रदेश सरकार कायदा 1963 आणि जम्मू काश्मीर पुनर्रचना कायदा 2019 मध्ये केलेल्या सुधारणांद्वारे 130वा घटनादुरुस्तीच्या या तरतुदी सर्व केंद्रशासित प्रदेशांना देखील लागू करण्यात आलेला आहे. पुढे पाहूया विधेयकात मांडलेल्या तरतुदीवरील टीका. तर काय टीका आहेत ते पाहूया. दोषी सिद्ध होईपर्यंत निर्दोष. तर या विधेयकावरील सर्वात महत्त्वाची टीका अशी आहे की हे विधेयक दोषी सिद्ध होईपर्यंत निर्दोष या तत्वाचे मूलभूतपणे उल्लंघन करते, कारण हे तत्व भारताच्या कायदेशीर व्यवस्थेचा आधारस्तंभ आहे व निष्पक्ष खटल्याच्या अधिकाराचा एक मुख्य घटक आहे. हे विधेयक मंत्र्यांना न्यायालयाने त्यांचा गुन्हा सिद्ध न करता केवळ त्यांच्या अटकेच्या आधारावर पदावरून काढून टाकून शिक्षा देते. टीकाकारांचा असा युक्तिवाद आहे की हे विधेयक कायद्याच्या योग्य प्रक्रियेला अडथळा निर्माण करणारे आहे. पुढे पाहूया घटनात्मक नैतिकता. तर विरोधकांचा असा युक्तिवाद आहे की या विधेयकाचा घटनात्मक नैतिकता कायम ठेवण्याचा दावा हा स्थापित कायदेशीर तत्वांना मागे टाकण्याचे केवळ एक निमित्त आहे. त्यांचा असा युक्तिवाद आहे की घटनेत पंतप्रधानांच्या महाभियोगासाठी आधीच तरतुदी आहे व हे विधेयक एक नवीन घटनाबाह्य यंत्रणा सादर करते. तर पुढे पाहूया संबंधित जागतिक उपक्रम. तर ब्रिटनमध्ये गंभीर गुन्हेगारी गुन्ह्याचा आरोप असल्यास मंत्र्याला राजीनामा द्यावा लागतो. तसेच अमेरिकेमध्ये दोषी लोकप्रतिनिधी किंवा अधिकाऱ्यावर कोणतेही थेट घटनात्मक बंधन नाही, परंतु विभागीय आचारसंहिता व पक्षाच्या दबावामुळे अनेकदा राजीनामा देण्यास भाग पाडले जाते. पुढे पाहूया दक्षिण आफ्रिका. जर एखाद्या लोकप्रतिनिधीला दोषी ठरवण्यात आले व दंडाशिवाय 12 महिन्यांपेक्षा जास्त तुरुंगवासाची शिक्षा झाली तर त्याचे संसदेचे सदस्यत्व रद्द होते. त्याचबरोबर कॅनडा एखाद्या गुन्हेगारी गुन्ह्यात दोषी आढळल्यास किंवा 2 वर्षापेक्षा जास्त तुरुंगवास झाल्यास लोकप्रतिनिधींना राजीनामा द्यावा लागतो. तर निष्कर्ष काय आहेत ते पाहूया. तर 130वे घटनादुरुस्ती विधेयक 2025 हे राजकारणाचे गुन्हेगारीकरण रोखण्यासाठी व घटनात्मक नैतिकता टिकून ठेवण्यासाठी एक धाडसी पाऊल आहे. त्याचबरोबर राजकीय भ्रष्टाचार व राजकारणाचे गुन्हेगारीकरण तसेच घटनात्मक नैतिकतेची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न करणे यासारख्या काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर लक्ष ठेवण्याचे या विधेयकाचे उद्दिष्ट असले तरीही विरोधी पक्षनेते व टीकाकारांनी उपस्थित केलेल्या काही मुद्द्यांवरही लक्ष दिले पाहिजे. पुढे आहे हे विधेयक केंद्र सरकारने विरोधी शासित राज्यांना लक्ष्य करण्यासाठी केंद्रीय तपास संस्थांना आणखी शस्त्र बनवण्याचे निमित्त बनवू नये याची काळजी घेणेही आवश्यक आहे. तर संयुक्त संसदीय समिती. तर संयुक्त संसदीय समितीची स्थापना संसदेने एका विशेष उद्देशाने केली आहे. उदाहरणार्थ एखाद्या विषयाची किंवा विधेयकाची सविस्तर तपासणी करणे. या समितीत 2ही सभागृहांचे सदस्य असतात व त्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर किंवा त्यांचे कार्य पूर्ण झाल्यानंतर समिती विसर्जित केली जाते. संयुक्त संसदीय समितीचा कार्यकाळ ती कोणत्या प्रस्तावाद्वारे स्थापित केली जाते यावर अवलंबून असते. संयुक्त संसदीय समिती जरी कोणत्याही विषय अथवा विधेयकात शिफारशी सुचवित असली तरीही या शिफारशी सरकारवर बंधनकारक नसतात. तर फ्रेंड्स, तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झाम्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग थांबूया इथेच, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.